दिवसांपूर्वी जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये सांगडे गाव तसेच आजूबाजूच्या आदिवासी वाड्यांमध्ये पाणी घुसले होते आणि त्यामध्ये काही लोकांचे घराचे आणि शेतीचे नुकसान सुद्धा झाले। त्याचबरोबर ठाणे नावे गावाला जोडणारा पूल वाहून गेला आणि सांगडे गावामध्ये रहदारीच्या पुलाला तडे गेले आहेत। त्यामुळे त्याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत असता याबाबत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांना निवेदन देत ठाणे नावे ग्रामपंचायत हद्दीमध्ये जो बंगलो प्रोजेक्ट सुरू आहे त्या बंगलो प्रोजेक्टच्या जागांमधून जुने नाले आणि गवंड असलेले रस्ते पूर्णपणे बंद झालेले आहेत। त्यामुळे पाण्याचे वाहून जाण्याचे नैसर्गिक मार्ग पूर्णतः बंद झाले असून सदर प्रोजेक्टची आपण रीतसर चौकशी करावी आणि त्याचा आराखडा बघून सदर प्रोजेक्ट याबाबत आपण योग्य तो निर्णय घेऊन कारवाई करावी आणि या गावाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे। एवढा पाऊस आमच्या इथं कधी झालाच नाही आणि पाणी आला नाही आहे। या प्रोजेक्टमुळं जास्त पाणी आमच्या इथं नाले पूर्ण हे झाले। त्यांनी जो पाणी जायला रस्ता ठेवला ना त्या प्रोजेक्टनी त्याच्यामुळं आमच्या इथं वाढीत पाणी घुसला। वाढीतल्या लोकांना रात्री 3 वाजता आम्ही घरी आणले आणि त्याच्यामुळं आमच्या पुलाला जास्त फटका बसला। त्यामुळे आमचा पूल वाहून गेला। हां, तर त्याची चौकशी व्हा आणि सगळं जो आहे प्रोजेक्ट त्यांनी त्याचा पाणी जाण्याचा मार्ग वेगळा करावा ही आमची मागणी आहे। यावेळी माजी उपसरपंच प्रवीण लाले, माजी उपसरपंच संदीप बोरले, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोष खाडे, ग्रामस्थ ॲडव्होकेट भगवान लाले, विश्वनाथ म्हशीलकर, लक्ष्मण म्हशीलकर, प्रवीण बोरले, हरीश बोरले, जयेश खाडे, अंकुश मते, पांडुरंग धारणे, रोहन बोरले आदी प्रमुखांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट न्यूज 46 रायगड खोपोली।